अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू. एअर इंडियाच्या विमानातील 241 जणांचा होरपळून मृत्यू. विमानाच्या अपघातस्थळी बचावकार्य पूर्ण. विमान दुर्घटनेनंतर आता मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी मोठी कसरत. मृतांच्या कुटुंबियांचे डीएनए सॅम्पल घेण्यास सुरुवात. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह संबंधित कुटुंबियांकडे सोपवणार. एअर इंडिया विमान दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार चौकशी सुरू. बोईंगनं दिला सहकार्याचा विश्वास. अमेरिकेतून भारतात येणार तपासणी पथक. अहमदाबाद विमान दुर्घटनेत बासवाडातील एका डॉक्टरनं संपूर्ण कुटुंब गमावलं. उड्डाण करण्यापूर्वीचा त्यांचा अखेरचा व्हिडिओ समोर. विमान अपघातातून वाचलेल्या विश्वास कुमारशी पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस. अपघात झाल्यानंतर गेट उघडल्यामुळे पडला होता बाहेर. पंतप्रधान मोदींकडनं विमान दुर्घटनास्थळावरती जाऊन पाहणी. सर्वात मोठ्या दुर्घटनेसंदर्भात घेतली स्थानिक प्रशासनाकडनं माहिती. पंतप्रधान मोदींकडून विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस. अहमदाबाद शासकीय रुग्णालयात जाऊन मोदींनी केली पाहणी. अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. एनएसजीनं ढिगाऱ्याखालनं हस्तगत केला ब्लॅक बॉक्स. तपासातनं अपघाताचं नेमकं कारण समोर येणार. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर रिलायन्स उद्योग समूहानं व्यक्त केलं दुःख. संकटसमयी रिलायन्स परिवार सरकारच्या पाठीशी आहे असं म्हणत मृतांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केल्या संवेदना. पठाणकोटमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग. काही तांत्रिक कारणामुळे हालेत गावात इमर्जन्सी लँडिंगची माहिती.